नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शनिवार हा दुसरा दिवस होता. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीचे 12 गण आहेत. यासाठी आज एकही अर्ज दाखल झालेला नाही. कालीही अर्ज दाखल झालेला नव्हता. मात्र 342 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज खरेदी केलेले आहेत अशी माहिती आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांच्याकडून मिळालेली ही माहिती आहे. याशिवाय राजकीय हालचाली देखील प्रचंड अशा वाढलेल्या आहेत. करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 गटासाठी आणि पंचायत समितीच्या 12 गणासाठी भाजपकडून उद्या रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासाठी बागल निवासस्थान येथील भाजप कार्यालयात या मुलाखती घेतल्या जाणार आहेत अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. ह्या जी मुलाखती आहेत ते भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार व महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. भाजपच्या संपर्क कार्यालयात ह्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. भाजपकडून देखील इच्छुकांच्या प्रचंड अशा हालचाली वाढलेल्या आहेत. त्यात नेमकं मुलाखतीला उद्या कोण कोण असणार, यामध्ये कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहावं लागणार आहे. कोर्टी जिल्हा परिषद गटातून सूर्यकांत पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांनी देखील कोर्टे गटात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांना उमेदवारी मिळणार का हे पाहावं लागणार आहे. याशिवाय भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी देखील निवडणूक लढण्याची वीट गटातून पूर्ण तयारी केलेली आहे. त्यांच्या पत्नी वीट जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याची तयारी अनेक दिवसापासून त्यांनी केलेली आहे. अनेक गावांमध्ये त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. याशिवाय भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल यांचं देखील नाव पांडे जिल्हा परिषद गटातून चर्चेत आहे. त्यांना या भागातील उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याशिवाय इतर गटात आणि गणात नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहावं लागणार आहे. मात्र रश्मीदीदी बागल यांच्या नावामुळं पांडे गटात मात्र बागल गटातील कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह वाढलेला आहे. भाजप म्हणून या निवडणुकीत सामोरं जाणार असल्याचं बागल गटाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. या निवडणुकीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याशिवाय बागल आणि शिंदे हे एकत्र येतील का हे देखील पाहावं लागणार आहे. अनेक ठिकाणी याबाबत कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत. या दोघांनी एकत्रित यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र ते दोघं एकत्र येतील का हे देखील पाहावं लागणार आहे. शिंदे गटाचे प्रमुख माजी आमदार संजय मामा शिंदे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे करमाळा तालुक्यातील निवडणूक प्रभारी आहेत. याशिवाय बागल हे भाजपमध्ये आहेत. त्यामुळं येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून हे दोन्ही गट एकत्र येतील का हे देखील पाहावं लागणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष राहणारच आहे. मात्र उद्याच्याला 11 वाजता विद्यानगर येथील बागल यांच्या संपर्क कार्यालयात अर्थात भाजप संपर्क कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. यामध्ये नेमकं कोण कोण मुलाखती देणार हे पाहावं लागणार आहे. किती जण मुलाखती देते हे देखील पाहावं लागणार आहे. धन्यवाद.